डॅशिंग असा स्वभावाचा रुबाब हाय रे या नावाचा डॅशिंग असा स्वभावाचा रुबाब हाय रे या नावाचा घराघरात आपलीच हवा घराघरात आपलीच हवा आता हाच नगरसेवक हवा घराघरात आपलीच हवा आता हाच नगरसेवक हवा जोरदार राजीला ना मळेगावकरांची तुम्हा साथ हाय दमदार महानगरपालिकेमध्ये एंट्री होणारी जोरदार राजीला ना मळेगावकरांची तुम्हा साथ हाय दमदार विरोधकाला देऊन धक्का विजय करून देणार पक्का क्रांती नानाचा धावा घराघरात आपलीच हवा आता हाच नगरसेवक हवा घराघरात आपलीच हवा आता हाच नगरसेवक हवा तुम्ही शोभून दिसणार नगरसेवक पदावर साऱ्या माता भगिनींचा हात हाय पाठीवर तुम्ही शोभून दिसणार नगरसेवक पदावर क्रांती नाना प्रचार करणार नगरसेवक निवडून आणणार सगळ्यांना बोलून दावा घराघरात आपलीच हवा आता हाच नगरसेवक हवा घराघरात आपलीच हवा आता हाच नगरसेवक हवा डॅशिंग असा स्वभावाचा रुबाब हाय रे या नावाचा डॅशिंग असा स्वभावाचा रुबाब हाय रे या नावाचा घराघरात आपलीच हवा घराघरात आपलीच हवा आता हाच नगरसेवक 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 हवा गोष्टी लय भारी पैठणी जिंकण्याची करा तयारी धमाल मस्ती करू सारी आनंदाची घेऊ भरारी लय 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 भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी एकदा पॅडवाडू बाहेर लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी
एकदा सर्व उपस्थित माता माऊलींचा शिवजयंती महोत्सव 2025 मध्ये कार्यक्रमाचे संयोजक आयोजक माननीय श्री सचिनदादा देसले, त्यानंतर महेश्वरी देसलेताईंचं मनापासून धन्यवाद व्यक्त करून सादर केलं. साईनाथ प्रोडक्शन पुणे निर्मित क्रांती राणामाळेगाव निर्मित प्रस्तुत होम मिनिस्टर हे रंगाला पैठणीचा आणि आजचा कार्यक्रम आहे 5791 कार्यक्रम खास तुमच्यासाठी. या माऊलीपासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात आपण. नमस्कार माऊली, नाव तुमचं? मयुरी देसले. मयुरी देसले. मयुरी देसले. आणि त्यांचं? विशाल जाधव. तुमचं मयुरी देसले, त्यांचं विशाल जाधव, आणि सगळं मिळून मयुरी विशाल जाधव. मग देसले म्हणलं की आधी मी इकडे आली माहिती. तुम्ही इकडे आली, तिकडे गेले की तिकडचं. वा 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 वा. बर, एकदा जाधव आणि देसले ताईंसाठी आमच्या टाळ्या वाजवल्या. टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितल्या तुमच्याकडनं उखाणा ऐकायचंय म्हणून. बया बिचारीच्या चेहऱ्यावरती एवढं टेन्शन आलं की लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्मच बाद झालाय. सगळ्यांना उखाणा आला पाहिजे. महादेवाच्या पिंडीला म्हटलं की 1000 रुपयाचा दंड आहे. तो सोडून कोणताही उखाणा घ्या, भारी घेतला लगेच बक्षीस. या जाधव देसले सकाळी. हा, लग्न झालंय ना? येत आहे ना? कधी झालंय? 1 वर्ष झालं. मग ताजच आहे की, ताजच आहे की. शिळ झालं 10-15 वर्षांनी ते मेथीची भाजी जी म्हणून भागू शकते. ताजं लग्न आहे तुमचं. हा, आता यासाठी का मीटिंग घ्यायची, बाजू काढायची? तुम्ही एकट्याने एवढा वेळ खाल्ला तर 3 तास माझ्या इथं जाते. हा, काहीतरी मनातून म्हणा, पहिल्याच घासाला खडा नको. हा, त्याच्यावरती करवली आहे तुमची. तीच बिचारी टेन्शन मध्ये आली. हा, आगीची मी बगीचा, भाजीत भाजी, इथून तिथून पेरला लसूण, असलं काहीच येत नाही. मी शिकवतो जाऊ. सुटके इथून पुढे येत नसेल तर दंड आहे. पैठणी नाही. पहिले असं वाकून पाहू नका, भंगारवाला नाही आला, होम मिनिस्टर आला ह्या बाका. बिचारे असं वगैरे साडेवाला साडे का आलाय का काय? हे कालायची बघा, सगळ्यांची पुढे अशी लागली ती दुसऱ्याला खाली धावती. हा, येते. आम्ही शिकवतो. सुटकेस में सुटकेस, सुटकेस में सुटकेस, मोठी सुटकेस आहे माहेरी जायची. आवाज येऊ द्या. सुटकेस में सुटकेस, सुटकेस में सुटकेस, सुटकेस में आईना, सुटकेस में आईना, हमारे उनका कहना, हमारे उनका म्हणजे लावू दे का? जाधवचं नावच घेत नाही बिचारी. हमारे उनका म्हणजे त्यांचं नाव घ्यायचं आणि म्हणायचं हमारे उनका कहना. त्यांचं नाव काय? हाँ, विशाल का कहना. विशाल का कहना, हरदम फॅशन में रहना. फॅशन में रहना. तो सूत्र बिचारला समजून काढले. या माऊली, तुम्ही तिथेच थांबा. काय ना पुढे घेतो. या, हा, पुढे या थोडंसं इथं. हा, काय नाव तुमचं? ऐश्वर्या अमोल देसले. ओके, मला तर देसलेचा टेम्पो खाली गेलाय सुरुवातीला. हा ना, दुसरं वरण आलंच नाही लग्नामध्ये अजून. हा, बरं, उखाणा नाही, उखाणा यायला पाहिजे. हे चुकीचं आहे. होम मिनिस्टरचा कार्यक्रमला अजून नका. तुम्ही मला भावासारखं समजा. आयुष्य पूर्ण नाहीये. तुम्हाला उद्या मी माईक घेऊन म्हणणार नाही की उखाणा घ्या. छान घेतला तर लगेच बक्षीस. काही म्हणा. हा, इंस्टाग्रामला आहेत का? त्यांना घरी गेले गेले रील बनवायला हवा. गुलाबी साडी आणि खरंच येत नाही. काहीतरी म्हणा, काही म्हणा. हा, त्यांचं नाव अमोल. मग तेच म्हणा कशात तरी. ते बिचारे आता शेजाऱ्याला हलवायला परत येतो. उखाणा यायला पाहिजे, कारण की आपली संस्कृती आहे माऊली. या थोडंसं पुढे या. बोला. शार्पी बाहेर गेले बाबा, लाईट वाढवत होतो. हा, अश्विनी संदीप जाधव. बरं, पुढं गडगड ऐका नाही ना? बोला. हा, गल्लीत होता लग्न. गल्लीत होतं लग्न. हा, दिल्लीत वाटल्या पत्रिका. बरं, गल्लीतच राहू दे. हा, गल्लीत. हा, गल्लीत होतं लग्न.
रावांचं नाव घेते झुकेगा नाही साला. नाही झुकेगा नाही साला असं जगायचं माऊली. उद्या मेलं काय काही सुद्धा लोड घ्यायचं नाही. मस्त असं बोलून जायचं. या असं वाटत तुम्हाला आमदारकीचं तिकीट मिळाले. हा ना बिचारी नमस्कार करूनच उभा आहे. जी नाव काय ताई तुमचं? काजल राजरत्न सोनवणे. काजल सोनवणे. पुढं यायला पाहिजे काही म्हणा. 2-4 शिव्या द्या मला पण. हा ना जाऊ द्या आता पर्यायच नाही माझ्याकडे. हा येत नाही त्यांनी बसून घ्या बरं. तुम्ही बादलीत गोळ टाकायच्या कामाचे उपयोग काय? उखाणा आला पाहिजे. मी 10 वेळा ओरडतो जीवाचा दान नाही येत. बसून घ्या माझं. पैठणी जिंकायला खेळायला होम मिनिस्टर बघता ना तुम्ही सगळे. मग तिथं काय तुम्ही जाहिराती बघता? मेरे सौंदर्य का राज लोक यायला पाहिजे ना. हा चल लवकर लेडीज माणसाला मागे. हा कल्याणी मनोज पाटील. हत्तीने केली मस्ती धुळीने भरले आकाश. कशाने हत्तीनं? अरे वाहन झाला. हत्ती असा असतो का? हत्तीने केली मस्ती धुळीने भरले आकाश. मनोज रावांच्या चेहऱ्यावर सुटण्याचा. धन्यवाद. वहिनी साडी भारी हो. चकमक चकमक. तसं नाही बिचारी माई माऊली बहिणीसारखे कौतुक कोणी करायचं. हा बोला. सुवर्णा धीरज देवळे. पुढे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा. वहिनी काहीच नाही वरती. हा आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा. धीरज रावांचं नाव घ्यायला मला कुणाचं नाही हवा. धन्यवाद. या जी काय नाव तुमचं? राजश्री रविप्रसाद निकम. बरं कुठं आला? जिरव्या. झिरवे कुठं आहे? झिरवे दोंड्याच्या जवळ शिरकी तालुका. कुठं पण? धुळे जिल्हा शिंदखेडा तालुका. बरोबर. हा पुढे घुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो. रविप्रसाद रावांचं नाव घेते. खेळ पैठणीसाठी खास. क्या बात. धन्यवाद. या नमस्कार. अपेक्षा मंगेश दैते. बरं पुढे एवढा आवाज आहे अपेक्षा वहिनीचा. अपेक्षेच्या बाहेर गेला. इकडे पेरू खाते चिरून मंगेश रावांच्या नावाचा कुंकू लावते करून. पेरू कोण खातंय? त्याच कापून त्याच खातात. या आपलं नाव? हर्षदा यमराज देसले. हर्षदा यमराज देसले. बरं पुढे तांदळाला म्हणता इंग्रजीत राईस. तांदळाला राईस म्हणता. आणि बिर्याणीच्या तांदळाला बिर्याणीचा राईस म्हणता. हो हा तांदळाला म्हणता इंग्रजीमध्ये राईस. हेमराज रावांचं नाव घेते माझी पहिली चॉईस. खूप सुंदर खूप सुंदर. हा जी काय नाव मावळे आपलं? स्नेहा जयेश एराव. ओके. डोरले डोरलं सोन्याचं डोरलं. जयेश रावांचं नाव मी हृदयात कोरलं. आमच्याकडे बाथरूम मध्ये येते नाव. पुणे मुंबईला चेक करा. कुठे येते रेल्वे स्टेशनला. या तुम्ही काय बचत गटाचे अध्यक्ष आहे? नाही ना. कसं असतं माहिती आहे बरोबर. बचत गटाचे अध्यक्ष असल्या राजकारणात असल्या त्यांचा साडीचा पदर असा असतो. ओके. पुन्हा म्हटलं तर अंगणवाडी शाळा शिक्षिका त्यांचा इथून असतो. आणि भारतीय गॅसचा डायरेक्ट कमरेला असतो. काढू नका राहू. माझा अभ्यास आहे तो. हा सचिन भाऊ तुम्ही थोडं पुढे या. तुम्हाला दिसायचं नाही. या थोडं इथे या पुढे थोडंसं. दादा तुम्ही सोनून दादा. हा काय म्हणले वहिनी? स्वप्ना रांगे देसले. सपना जीता. प्रपंचात राहून करायचं आहे मला परमार्थ. प्रपंचात राहून करायचं आहे मला परमार्थ. राकेश रावांचं नाव घेते श्री स्वामी. जय श्री स्वामी. या बोला. ज्योती दीपक काकुस्ते. बरं पुढं. उंच होतील नजरा मान गाठ होतील माना. होतील माना. दीपक आणि ज्योती यांच्याकडून शिवाजी मग छत्रपती शिवाजींना मानाचा मुद्रा. जी तुमचं नाव? कीर्ती संदीप केरला. कुठं आला? इथलेच आहे. आम्ही पुण्याचे. भगवे आमचे रक्त. मराठा आमची जात. भगवे आमचे रक्त. संगीत
संदीप रावांचं नाव घेते मी शिवरायांची फक्त. जय शिवराय. सुंदर सुंदर. येस माऊली नाव प्रियंका वैभव पाटील. जैसोलीचे खंडोबा तुळजापूरचे भवानी वैभव रावांचे नाव घेते मी त्यांचे अर्ध. या माऊली बोला. किती वाजले? तुम्ही टाइम सांगितलं मी खातर देणार. ह्याच कंपनीचं माझं बी आहे. सांगा किती वाज? हाय चालेल 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 चालेल. हा पुढे नाव उत्कर्षा गणेश सोनवणे. बरं कुठं आला? इकडचेच आहे. हा नाव आता उलाला 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 आजीबाई खाली बसा की. अच्छा हा कलर टीव्ही कोणाचा आहे? त्याचा नेटवर्क खराब होईल देवा राहिलाय तो. हा या उखाणा. छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राचा हिरा. गणेश रावांचं नाव घेऊन करते मी माझा उखाणा पुरा. बरं हा का? बरं ते घरी आहेत. मग घरी कोण आहे? ते घरी आहेत मी तर कासारायला कुठं आलो? लहान म्हणजे लवकर लग्न झालं माझं. अगं माझी आई तुम्ही कुठला आलाय? थांब काही काढू नको. छान. मी नवीन एअरपोर्टचे आहे. कुठली? नवीन एअरपोर्ट सटाणाजवळ. इकडं कशाला आले? मी माझ्या माहेरी आलेली माझ्या मम्मीला भेटले. कुठं आहे माहेर? माझं कासार आहे. हेच का? बरं पुढं. महादेवच्या बेल महादेवाचं बेल वाकायचं. हा आणि मग साबुदाणा खाऊन उपवास सोडायचा. हा संदीप रावांचं नाव घेते. मग ते महादेव बिल ते तर भेटवा. ते महादेव वाट बघून राहिलं गेलाची. हा उद्या हायचे होती मी तर अहो मगाशी तर झाले. आता पुढचं पार्वतीचं घेते का की बिचारी? शंकराचा झाला गणपतीचा झाला. हा उद्याच येते की. हा पुढं साखरेवर सगळे ते महादेव लागला बाजूला पार्वती बाजूला बिल तिकडेच पडला. हा आता गणपती चतुर्थी आता साखर. अच्छा आरती झाली साखर वाटायची. हा मी जाते निंदाईला. आता साखरेचं काय करू? ते गणपतीचं काय करू? महादेवाचं काय करू? संदीप राव अरे इकडे या. थांबा थांबा. तुमचं नाव? कविता. त्यांचं संदीप आडनाव? संदीप सूर्यवंशी. तुमचं नाव कुठं आहे? माझं नाव कविता सर. कविता तुमचं नाव? मग शिवाजी कोण आहे? माझे सासऱ्यांचं नाव आहे. सूर्यवंशी कोण आहे? माझ्या नवऱ्याचं नाव संदीप सूर्यवंशी. संदीप कविता सूर्यवंशी. संदीप कविता सूर्यवंशी. देवा घे मला वाटती. कविता कोण आहे? अलका. अलका कोण आहे? माझे सासरे. आणि सविता? कविता. शिवाजी नाव? माझ्या सासऱ्यांच्या सासऱ्यांचं नाव. सासूबाईंचं सासऱ्याचं नाव? मला सोडून येतं का? मी फाट्याहून चालत जातो पण फाट्यामध्ये सोडा बसतो. तुम्ही गावासाठी हाय. तुम्हाला काय ग्रामपंचायत तिकीट मिळावं? बिचारी इथून वाकून सांगायला लागली. इकडे हा. सासूचं नाव काय म्हणले? अलका. हा आणि शिवाजीराव कोण आहे? माझे सासरे. बरं हा आणि अण्णा? अण्णा सूर्यवंशी आहे. मग तुमचं नाव काय? माझं नाव कविता संदीप सूर्यवंशी आहे. हो संदीप. बरं हा आणि ते मुखाना? नाही येते मला. ते साखर सांगितलं, गणपती सांगितलं, पार्वती महादेव. ते काय होतं? तुम्ही जास्त लावून लावता. चोराच्या उलट्यामुळे बिचारी एक बी सरळ घेतलं नाही. आता सरळ घ्या मी तुमच्याकडे बघत सुद्धा नाही. हा मेथीची साखरच घ्या. आधी खडी साखर. खडी साखर आधी साखरेचे साखरे वाटीत भरते. रावांना देते. संदीप रावांना देते. मला नावचं एवढं
कन्फर्म नाही महादेवाचं काय होतं? महादेवच्या बेल मी जाते मंदिरात बेल वाकून जाते संगीताचं नाव घेते. आणि ते येत होते जात होते काय म्हणते दुसरं कशाचा मेळ बसला का काय तुम्हाला? ताई सलाम या पाहुणे तुमची घ्या करून चांगली आहे. आता नसल्यावर म्हणून एकटीनेच केली माझी. या ताई हे माऊली उमर लाजू नका मी भावासारखं आहे. उद्या मेलं काय सकाळी सकाळी मारायचं गॅरंटीच नाही कोणाची. हा बोला. बिंदिया बालचंद्र बाबू. बिंदिया बरं कुठून आले? इथलेच आहे बरं. आणि ते कुठले आहेत? ते इथलेच आहेत. दोघं मिळून इथलेच. हा पुढं पुढे काय जंगली रंगी प्यार ना मला 2000 का बॅलन्स मिळेल. महादेवाच्या पिंडावर पिंडावर नसते बाई महादेवाच्या पिंडीवर तरी म्हणावं की बिचारी डायरेक्ट पिंडावरच म्हणते. डाव्याला पिंड काढायचं असते पिंडीवर. महादेवाच्या पिंडीवर 1.5 टक्के वाकून बालचंद्रांचं नाव घेते तुमचा मान करते. टाकायचं नसतं वाहते असते टाकायचं वर टाकताय काय नाव आहे तुमचं? दीपाली किशोर जाधव. बरं काय करता तुम्ही? हो माय मिनिस्टर कोण आहे? बरं हा घरच्या घरीच आहे. जर बिचारीने गाडी मला बरोबर ओळखली होती. बरं इकडे कॅश ठेवा. हा पुढं नाव? त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात सोन्याचा कळस किशोररावांचं नाव घेते. मला नाही आळस. प्रियंका योगेश देसाई. ओके पुढे मंगळसूत्राच्या 2 वाट्यात एक सासर आणि माझी योगेश रावांचं नाव घेते. आता द्या तुम्ही मला पैठणीचा. आमच्या बापाचं दुकानच आहे. बाबाचं दुकान झालं लगेच मला द्या आहे. लग्नाची पत्रिका पण नाही दिली. जागृती वैभव देशले. बरं पुढं विठ्ठलाची एकादशी गणपतीची चतुर्थी वस्तुरावांचं नाव घेते आजच्या दिवशी. जी जी तुमचं नाव? भूमिका किरण देसले. ओके पुढे मराठा आमची 1 मिनिट. मराठा आमची जात बघवे आमचे रक्त शिवरायांची भक्त. येस या माऊली पुढं. माहेश्वरी सुनील देसले. ओके पुढे शिवाजी महाराजांनी शिवनेरी छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवनेरी किल्ला जिंकला शक्तीपेक्षा युक्तीने. सुनील रावांचं नाव घेते प्रेमपूर्वक. ज्या आपण वेळेस राजांचं नाव घेत असा त्यावेळेस छत्रपती शब्द नक्की वापरायचा. 350 वर्षापूर्वी राजे जन्माला आले नसते तर आम्हाला तुळस राहिली असती. मंदिरावर कळस राहिला नसता. माता माऊलीच्या डोळ्यात पदर राहिला नसता. स्त्रियाबद्दल आदर राहिला नसता. पण राजांचं नाव घेताना छत्रपती शिवाजी महाराज वाक्य आपलं दैवत आहे. त्यामुळे राजांचं नाव घेताना छत्रपती सगळ्यांनी नक्की म्हणायचं. येस त्यांना धरणं का दाखवलं जायचं. त्यांचा कोपरा धरून उभा आहे त्या. हा मयुरी धनंजय देसले. हो पुढे महादेवाच्या पिंडीवर बेल ठेवते वाकून धनंजय रावांचं नाव घेते तुमचा सगळ्यांचा मित्र. बरं झालं. हा या नाव? तुझा ललित चंद्र देसले. देशलेचे सगळे आहेत काय? कार्यक्रम देशलेने ठेवला. हा सासू सासरे धनवंत सासू सासरे धनवंत आई वडील गुणवंत ललित चंद्र रावांचे नाव घेते तुम्ही सर्व तुमच्याकडे लाडक्या बहिणीचे पैसे नाही आले? आले ना मग टेन्शन कधी दिसले म्हणून पेमेंट नाही आलं का काय तुमचं? हा येऊन गेलं आता पण येईल. हा चारुशिला दिनेश देसले. हो पुढे लाल दुर्ग सफरचंद पिवळ्या दमक केळी दिनेश रावांचं नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या वेळी. बसू का थोड्या वेळ? तुम्ही तो पूर्ण फागूनच बसले बाबा. पण मला तुमच्या नावाबद्दल एक आदर वाटला. गावाच्या प्रवेश मी सचिन दादांना पण सांगेल प्रवेशद्वारावरती बसून सुरुवात केली. महाराजांचं सगळीकडे नाव पाहतोय. दुसरी गोष्ट बऱ्याच माऊलींच्या डोळ्यावरती पदर आहे.
त्याचा मला एक आदर वाटतो. कारण की माऊली महाराष्ट्रभर मी फिरत असतो. फिरताना जी तुमची संस्कृती आहे गावातली मी राजांबद्दलचा आदर जाणवला. आणि हे डोईवरती पदर, कारण की ही शेवटची पिढी आहे की जी डोईवरती पदर घेऊ शकते आणि घेते. कारण की पुढच्या काळामध्ये साडी घालतील का नाही याचा अंदाज नाहीये. माऊली तुमच्या सगळ्यांच्या डोईवरती पदर पाहिल्यावर मला तुमच्याबद्दल खूप आदर वाटतो. तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून मी आभार मानतो की तुम्ही पदर डोक्यावरती घेताय. कारण की खूप कमी गावात पाहायला मिळतं. यस, कुठं आलो होतो? यस, हा कुणाच्या? बरं, हा काय करतात ते? बरं, तुम्ही त्यांच्या मागे? हा या. वर्षा सोनवणे. पुढं घरी जाऊन लावलं काय तो असतो टीचर्स मी तर बघून राहिली नुसती. अंगणात लावलं तुळस. अमोलराव कोण आहे? हा, अंगणात लावलं खूप छान माऊली. नमस्कार, तुम्ही शिक्षिका आहात का? तुमच्या पुढे काहीतरी शिकेल थोडंसं. हा नको ना प्रेमाने दिवस काय तुमच्या काय करा. नमस्कार, मी सौभाग्यवती प्रियदर्शनी योगेश तोरवणे. तुमच्या आवाजाचा टोन असं वाटला नमस्कार संध्याकाळच्या 8 वाजता तुम्ही पाहता आजच्या बघा ना, तुम्ही नमस्कार म्हणा आणि ठळक बातम्या म्हणा, सेम वाटते. बरोबर. हा नमस्कार, मी सौभाग्यवती प्रियदर्शनी योगेश तोरवणे. नमस्कार, मी क्रांतिनाना म्हणे डॉक्टर. तुम्ही पाहताय आजचा होम मिनिस्टर. कासारे नगरीत तुम्ही होम मिनिस्टर लागले करू. कासारे नगरीत तुम्ही होम मिनिस्टर लागले करू. ह्या मंचावर विविध खेळ सुरू. ह्या मंचावर विविध खेळ झाले सुरू. माझ्या सासूबाई माझ्या आहेत गुरु. 9 वर्षापूर्वी मी योगेश रावांसोबत सहजीवन केले सुरू. शास्त्र शिकवू का? सासूबाई कुठे आहे? वा वा, एकदा सासूबाईसाठी सुनबाईसाठी टाळ्या वाजवा. सासूला गुरु मानणारी मंडळी खूप कमी आहे माऊली. कारण वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे भाऊ म्हणून सांगतो माऊली की तुम्ही सासूला आईसारखं गुरुसारखं सांभाळा. सासू एवढं दैवत दुसरं कोणी नाहीये. या बोलो. वृषाली उमेश निकम. हो, पुढे न्यू होम मिनिस्टरचा कार्यक्रमाचा असं करते ते खाली आलं. हे माहिती आहे का तुम्हाला? इकडे बघा, लक्ष द्या. हे सिंगल खाली आलं ना, सिंगल असं हे असं आलं. स्ट्रेटनिंग कंडिशनर शॅम्पू केला असं करायचं पुन्हा. आणि ज्यांनी ज्यांनी कंडिशनर केला शॅम्पू केला ते झालं. ज्यांनी आयब्रो केलं ना ते बिचारे दिवसभर तोंडाने नाही बोलत, अशी बोलते. कुठं आलं? हा इथं आलं होतं. बोला. न्यू होम मिनिस्टर आमंत्रण दिलं. माहेश्वरी ताईंनी उमेश पटनांचं नावाचं कुंकू लावलेला. कोमल अतुल काकुसरे. आकाशात असतात सूर्य चंद्र आणि तारे. आकाशात असतात चंद्र आणि तारे. अतुल मामांचं नाव घेते, ऐकून बोला. माझे नाव सौभाग्यवती उज्ज्वला देसले. माझे नाव क्रांतिनाना गावकर. सह्याद्रीच्या छतातून नांद भवानी गाते प्रद्युम्नरावांचे नाव गाते. छत्रपती शिवाजी महाराज आमचे राजे. खूप सुंदर माऊली. माझे नाव सौभाग्यवती दीपाली. आई तुळजाभवानी आईच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजीरावांनी स्थापिले स्वराज्य. बिपिनराव माझ्या आयुष्याचे सौभाग्य. राकेश भांबरे. हो मग पाणीपुरीमध्ये असते गोड आंबट पाणी. पाणीपुरत असते गोड आंबट पाणी. तुम्ही कोणाची राणी? मी राकेश रावांची राणी. त्यांच्याच
शेवाळे. डाळिंबाचे झाड. डाळिंबाचे झाड टुलू टुलू हालते. त्यांना पाहून बरे वाटते. माहिती तुमचं ऐकायला चालू होईल, त्याचे पैसे घेतले तुम्ही. डाळिंबाचे झाड काळोखाली लागले प्रशांत नागून आनंदी मला वाटते. दोन्ही पण एक दस टाकायचे. तळ्यात खाली सोडा कसं दिसते. नका धरू शिवाय काय काय सांगा तुम्हाला. चलो रेडी साईराम. मळ्यात बरोबर तळ्यात प्रॅक्टिस चालली. तिकडून 4-5 नंबरच्या वेळी उडी अशी मारते. तुमने बुलाया मैं चली आई. दोन्ही एकदाच. ओके रेडी. मळ्यात बरोबर. मळ्यात आता जे जे पुढे आले ते आउट होते, पण पहिला डाव भूताचा म्हणून माफ. कळलं. हे डबल बॉलर थांबायचं. वही आलं लक्षात. कळलं. या इकडे वाटलं शिका माणसात. डोळ्यासमोर विचारी उत्तर देतले सर. तुमचा कार्यक्रम उरकून घेऊया आता. रेडी. तळ्यात बरोबर. मळ्यात मळ्यात चला कडे चक्कर बिंदिया वहिनी. रेडी. तळ्यात कशी उडी मारतात तुम्ही बोलाय मैचली आहे. आता यांच्याकडे लक्ष द्या. यांचा कार्यक्रम झाला आता दोघींचा. रेडी. मळ्यात बरोबर. मळ्यात तळ्यात आणि कसं नाही. मग तुम्हाला काही इष्टी घ्यायची कसं झालं लग्न तुमचं. 15 मध्ये आणि त्यांचं 20 मध्ये झालं. काय प्रगती. सचिन भाऊ त्यांना विचारलं काय प्रगती. ते म्हणे एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगा मुलगी प्रगती नसते शिवाय. आणि गप्पा प्रगती म्हणजे घर गाडी ते असं नसते. असू दे माऊली ती सुद्धा एक प्रगतीची आहे ना. त्यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक सांभाळायची कुणी झालेली. तुम्ही शुभेच्छा देऊन मोकळा होता. रेडी. या दोघींना घालत होता. मळ्यात तळ्यात पाठी या पुढे काय ह्यांचा घेर समजून मला. रेडी. तळ्यात काय झालं. तुम्ही जावा बिंदिया वहिनी. तुम्ही पण गेले. अजून कोण गेले ना. जाऊ थांबा तुम्ही पुढे या. ए गडबड करू नको समाधान. थांब. या इथे इथे इथे. हो छोट्या वहिनी चिटिंग झाली. या छोट्या म्हणजे छोट्या. हो आमच्यापेक्षा बाहेर लहान. सर का माऊली इकडे आता. येस येस येस. काय नाव म्हटलं माऊली. दीपाली. दीपाली. आणि यांचं किशोर. किशोर. आणि सगळं मिळून दीपाली किशोर जाधव. काय करता तुम्ही. हाऊस वाईफ आहे. अजून काय दुसरं. फुलांचा बिझनेस आहे. फुलांचा बिझनेस आहे. आणि साहेब काय करतात. सलून. वा. तुम्ही पण काय तर करायचं कसलं. चालू आहेत प्रयत्न चालू आहे. शुभेच्छा तुमच्या प्रयत्नाला. कसं झालं लग्न. नाही लग्न कसं झालं. अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज. अरेंज मॅरेज झालं. त्यांचं अरेंज मॅरेज. बरं आहे ना सगळं. रेडी. आता तुम्ही आउट होता. रेडी. तळ्यात द्या बसून. या लग्नाच्या शुभेच्छा. तुमचं काय राहिले का. हो जाधव माऊली. हो वहिनी सर. काय नाही टाटा म्हणायचं. तसं नाही टाटा म्हणायची. कसं पाठवाय बाईला. तुम्ही गेले की कुठे आहे. संध्याकाळी नॉनव्हेज आहे का जेवणामध्ये. हा ना त्याच्यामुळे जरा बदल यायला लागला. बरं. आणि साहेब कुठले आहेत. ते पण इथलेच. बरं आता कुठं.
गेले हा बाय माऊली थोडं माऊली इकडे काही थोडंसं इकडे वहिनी साहेब इकडे हा तुमचं कधी झालं माऊली मी लग्नाबद्दल विचारलं जेवण नाही विचारलं चतुर्थी आहे हा 13 मार्च बरं कसं लग्न जसं लागतं तसं अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज मॅरेज बाहेर वगैरे होतात का नाही कधीच नाही आणि जरी झालं तर माघार कोण घेतं मलाच घ्यावी लागते का तुम्ही उत्तर घेतलं का तुम्ही नाही माघार घ्यायची मला सांगायचं मी माघार घेतो तुमचा काम मोठा आहे मी तुमच्यावरच माघार घेतो तू माघार नाही सर थडकून टाकायची गाडी हा बरं काय करतात ते इलेक्ट्रॉनिक्सचं पण काम करतात आणि शेती पण करतात कुठल्या गावचे भाजीपाला बरोबर काल व्हॅलेंटाईन डेचं काय केलं इथं होते इथं का तांबईचा कार्यक्रम ना आपल्या इथं त्याच्यामुळे मग त्यांनी काय म्हणले नाही फोन करून म्हणायला लावायचं काय त्यांना इतकं रोमॅन्टिक नाही ते तुम्ही तर एक तर बाई पडायला रुमाला सुट्टीला मला काय नाही देऊ हा सुट्टी पायच घाली डोक्यात किरण म्हणलं असं बरं का एक म्हणलं असं रेडी बरं समजा तुम्हाला पहिलं बक्षीस पैठणी मिळाली तर कुणाला फोन करणार आईला का त्यांना काय नको अजिबात नाही रोमॅन्टिक काय प्रगती त्याला ते अजून काही विसरलं 2 वर्ष झाले प्रगती काही नाही रोमॅन्टिक नाही आणि फोन कोणाला करायचा आईला करायचा पैठणी रेडी मळ्यात तळ्यात हे तळ्यात हे मळ्यात हे सांगितलंय तरी तुम्ही आऊट होता रेडी तळ्यात बिचारीने त्यांचा भोपळा होता रेडी मळ्यात बरोबर मळ्यात आई घरवाईच्या अंगात वगैरे येत नाही ते अंगात येत असल्यावर रोमॅन्टिक होत नसते ते तुम्ही असे केस वगैरे कसं करा तुम्ही मग काय बरं तुम्ही का असं उदार केलं बघायला लागली वाटलं बिचारी गपची फक्त कोणाच्यावर अजून यायचंय मला इकडं रेडी तळ्या मळ्या तळ्या तळ्या रेडी तळ्या या गुलाबी साडी गेली ना आणि रेडी हा लक्ष द्या दोघींकडे रेडी तळ्या चल रेडी मळ्या मळ्या काय झालं सर गेले ना नाही गेले हा तळ्या तळ्या तुम्हाला का JCB उचलायला हा ना बिचारी जागेवरच राहिली ना हा चल रेडी मळ्या तळ्या तळ्या हा रेडी तळ्या रेडी मळ्या मळ्या गेले ना गेले का हो जाऊ वहिनी नाव काय म्हटले अश्विनी संदीप जाधव ओके रेडी तळ्यात मळ्यात वहिनी तुम्हाला पहिलं बक्षीस मिळेल तर खूप आनंदी होईल हा ना आणि बाकी याचं काय त्यांना मिळालं तर ते पण आनंदित होतील ना बरोबर कधी झालं तुमचं लग्न 2018 6 मार्च लॉकडाऊन मध्ये अरेंज मॅरेज लॉकडाऊन मध्ये उरकलं होतं लॉकडाऊन रेडी मळ्या हा तळ्या मळ्या तळ्या तळ्या चल रेडी तळ्या रेडी मळ्या तळ्या तळ्या चल रेडी मळ्या मळ्या गेले या गेले हा अजून कोण गेलो मला हे तुम्ही गेले म्हणते की ए खोटं कसं बोलतोय राजवाड्या म्हणून आमचा हाय ते 14 समाधान केलं माझ्या
त्यात एक आहे रुपये आला वरचं तुम्ही नवीन आहे अजून. हा रेडी. ए असं खोटं सांगायचं नाही तर गेलं नाहीत अजून. रेडी तळ्या. बरं वहिनी तुम्हाला पहिलं वर्ष द्यायचं मी ठरवलं. आता कोणाला फोन करणार? तुम्ही सांगा बरोबर करू. डायरेक्ट पंतप्रधानालाच करा. मला पैठणी भेटली सत्कारच्या कार्यक्रमाला. नाही तर टेलरला करा पिको फॉलचा. दोन्हीपैकी एक कुठं आहे का नाही हो? रेडी तळ्या. चल रेडी. मळ्या मळ्या. या सगळ्याच वहिनी एकदा ट्राय करून तर जिंकल्या. तळ्या बरोबर. मळ्या बरोबर. तळ्या मळ्या तळ्या मळ्या मळ्या. रेडी मळ्या तळ्या तळ्या. या सगळ्याच वहिनी होऊन गेल्या. गाणं म्हणून तुम्ही थोडासाच असेल. माऊली आयुष्य नाही छोट आहे. संधी पुन्हा पुन्हा नाही मिळत. स्वतःला आज एखाद्या हिरोईन पेक्षा कमी समजू नका. जिजाऊची लेख समजा, सावित्रीची लेख समजा. बस आपल्याला जगून घ्यायचे स्वतःसाठी. हा गाणं बोलायचं. हा गाणं. ओम भगभुगे भागवतरी भद्राशी गाणं ते जे वाजते ते तुम्हाला डान्स करून म्हणायचं. डान्स करायला तर गौतमी यायची काय? तुझ्यासाठी हा तुझ्यासाठी 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 आहे. या भजनी मंडळ तुम्ही भजनात जात असता. मला अंदाज आहे. जाता का? कधीतरी जायचं. मग रोज रोज जायचं ठिकाण आहे का? रोज घरी जायचं जेवायचं. हा मुळीच नव्हतं रे. खेळती झोपा या माऊली. हा मुळीचं नव्हतं रे काना माझ्या मना. मुळीचं नव्हतं रे काना माझ. धमकी नाही द्यायची त्याला. आले म्हणून सांगायचं. तुझ्यासाठी 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 आले मना. तुझ्यासाठी आले हा मग तुम्हाला काय येते? हा काही म्हणा जे म्हणा ते म्हणा. हा तुम्हाला परवानगी म्हणायला ते. हे म्हणले तेच शक्तिमान ते म्हणा. हा बरं परत येतो. हा काय म्हणता? कशा आहेत ताई? चांगली आहे. ते कसे आहेत? बरं बरं. वाईट कोण आहे मग? सासू. कसं आहेत तुम्ही? बरे आहेत ना? म्हणा. हा घ्या देवाचं नाव. अरे वा वा वा. अंगणवाडी चालू का? बचत गट, शिलाई मशीन, मिरच्या कांड काहीतरी करा की. नाही नाही काय करताय? हा व्यवसाय करू. त्याच्यात हे जे चाललंय ते करा. हा आपण दोघांनी म्हणून अशा मारल्या का एवढ्या महिने घरी जाते. येस. कोण सगळ्यात भारी केलं? बरं मी गाणं म्हणतो ह्यांना डान्स करतो. पुरुष तुझ्यासाठी 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 आले मनात
येस यांना पैठणी या 4 बक्षीस आणा ना तसं 4 काय सक्सेस मोफळवड का मी ते सरळ
बाई चंद्रा, आली बाई चंद्रा, अहो आली बाई चंद्रा, बघा आली बाई चंद्रा. पैठणी साडीत लाडीत गोडीत बस. पहिली पैठणी उडायला विषय संपला. बस 2 आहे ते लागले, अजून 2 जण नाही. इकडे दे ना स्वाद्या दादा, किराणा दुकान आहे का मागच्या मागं माल आहे का, करून द्यावं लागेल ना. हा उदारीच नको ही माझ्याकडे लगेच. सुन गाडीत नाक तोंड मोडीत पदर ओढीत साऱ्यांना छेडीत आली बघा केस मोकळे सोडीत. हा आली बाई चंद्रा, ये आली बाई चंद्रा, अग आली बाई चंद्रा, ही आली बाई चंद्रा. पोलीस भरतीला गेलते का? यांना पण बक्षीस देऊन टाक. बक्षीस चला बाजूला या. पुढं कोण चालतंय? या माऊली, माऊली जावा, देऊन टाक तुला बक्षीस. हा म्युझिक. हसरी लाजरी दिसते साजरी कानती रत्नाची, हटके झटका तिचा ग बाई लय ती गुणाची. हा हसरी लाजरी दिसते साजरी खानती रत्नाची, हटके झटका तिचा ग बाई लय ती गुणाची, अग लय ती गुणाची. सकाळ होईल याला तरी तुम्ही ते वाजवणार नाही. त्यांना पण बक्षीस द्या. चला या. हा दोघींना पण पैठणी दे. इकडे इकडे माऊली इकडे इकडे इकडे. आणि संजय भाऊ सचिन भाऊ 500-500 रुपये लगेच 3 द्या आम्हाला. तिघींना पण बक्षीस द्यायचं. इकडे इकडे 3 पैठण्या पण आणा. 2-2 इकडे इकडे. शांत शांत द्यावा. कसं वाटलं? या तिघींना पण 500-500 रुपये द्या आणि पैठणी. वाटलं तुम्हाला? छान वाटलं. कधी जगले का असं आनंद मिळाला का सर आज? हा आनंद मिळाला. आनंद मिळाला. काय सांगाल सचिन भाऊंना? सचिन दादा आम्हाला खूप खूप मनापासून आनंद झाला. आज माझ्या लग्नाला 40 वर्ष झाली, पण अशी माझ्या जीवनात पहिल्यांदाच झाली. अक्षरशः काहीच नव्हतं नाही, पण एवढं आपल्या कला असते, पण ती कलेचा काहीतरी तेच मिळालं पाहिजे आम्हाला. तुम्ही काय केला नेमका आज गळा बसला. मला खूप आनंद झाला.
असेच कार्यक्रम ठेवा आणि लाडक्या बहिणींना असाच चान्स द्या. तुम्हाला माझा लाख लाख असेच जगत असेच राहो आमचे सचिन दादा असेच हसत राहो. हो माझा आजच गळापासून अजून बोलले असते बाद झालं 12 नंतर मटण खायला यायचं नाही मला उरकू द्या. नाही मी खातो तुमचं काय गोकुळ सोडलं हस्ते देऊया आणि 500 रुपये पिको फॉलचे सुद्धा. खूप आशीर्वाद. कसं वाटलं तुम्हाला? एकदम छान वाटलं. चांगल्यासारखं वाटतंय का? ते नाग येऊन बेन तुम्ही दोन्ही नाग येऊन विशेष कार्यक्रम केला होता. येस माऊलींच्या पायावर डोकं ठेवतो. आयुष्य छोटं आहे. आज जे जगला ते आठवणीत राहू द्या. सचिन भाऊंच्या पाठीशी उभं राहा. बक्षिसापेक्षा तुम्हाला आनंद द्यायला बोलवलं होतं. सगळ्यांचं धन्यवाद. सगळ्या बसू शकता. येस
बघा अपेक्षा ना हो काय नाव आहे अपेक्षा मग येते हा बरोबर एक चान्स तुम्हाला कळलं हे अशा पद्धतीने किती बाळा कोण थांबले हा रोमॅन्टिक वाले ह्यांना धरा ह्यांना कोण पार्टनर नाही इथं आणि तुम्ही कोपऱ्यात रोमॅन्टिक व्हायला गेले 2 3 4 5 6 7 8 9 10 कळलं प्रत्येक वेळेस चला दोघी जणी कडे जरा सत्यनारायण तुमचा कळ रात्रीची धमाल तुम्ही या तुम्ही पाऊस पडताय का बघा वरून तू राहायला दिला मेरे सौंदर्य का रजनीश ऐका ना तुम्हाला पळायचं नसेल तर खाली जात तुम्ही ऑर्डर आहे आउट झाले पळले नाही जाऊ तुम्ही रस्सी वाढतानाच्या चिटिंग नाही पळायचं तुम्ही पदरून असं करत बसतो तेच गेले उतरा मग खाली माऊली पळावर ना तर मी पैसे हेलो भगवान के घर में देर है बक्षीस द्या दोघींना पण सांगत होतो पडल्याशिवाय हे काहीच अर्थ नाही हो फायनल ऐन टाइमला साथ सोडली होती इतक्या वेळ मॅचिंग साड्या दोघी पळत होत्या का नाही येस चिटिंग केली असू द्या काय म्हणायचं त्यांना थँक्यू सचिन दादा आणि कासारे गावाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही आता अमेरिकेत चालले आम्ही नोकरीनिमित्त आम्हाला असतो तरी पण कासारे गावाला शुभेच्छा देऊन कसं जायचं पुढे यायचे कार्यक्रमाला मला शुभेच्छा दिल्या अमेरिकेला निघाल्या छान वाटतं Yes. अरे खाली गेली बिचारी आज तू पोटाचं काय जरा वाजवलं नाही पण बिचारी छान खेळल्यावर चलो 1 2 3 4 Thank you.
काय झालं त्या चौकी मागे या मागच्या कोणते तसे ग्रुप थांबा मागे आईच्या वाट्यावर आलं पडला अरे काही संबंध आहे काय काय होणार तुमच्या सगळ्या बलून मला पुढे घ्या की जरा असं फुगवायला चालू करायचं एवढं फुगवायचा फुटला पाहिजे ज्याचा आधी फुटेल त्यांना 501 रुपये पिकोफॉल साठी सचिन दादाकडनं आणि पैठणी मग बाकीचं पुढत असं रेडी वेळ चालू झाली आता उत्तर सांगितलं मी पाहिजे दुसरा रोमॅन्टिक मुलगा त्या आवाजामध्ये हा आवाज दाबतोय मी मी असं केलं होतं माणसाने कसं काय करावं स्वयंपाक करायचा जेवायचं गप्पा मारायचं तर तुम्ही फुगत बसला कुणाल भाऊ आपलं तिथलं कार्यक्रमात फरक वाटतो ना सिटीमध्ये आणि याच्यामध्ये त्याशी कसं होतं फर्स्ट टाइम बॅटिंग चालली होती त्यामुळं हे पण होतं भाऊजी आलेत आपल्या दारी क्रांती भाऊजी आलेत आपल्या दारी लय भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी न्यू होम मिनिस्टर लय